मग हे 10-5 तैलंगी ब्राह्मण जे अतिशय वेदविद्येमध्ये प्रवीण होते, अतिशय कर्मठही होते, पण तेवढाच त्यांच्या चित्तामध्ये धनाचा लोभ असल्या कारणाने जिथे हे परब्रह्म आहे तिथे त्यांच्या समोर आपल्या वेदविद्येचं प्रदर्शन केल्यावरती किमान काहीतरी दक्षिणा मिळेल, संभावना मिळेल, धन तरी मिळेल, या लोभापोटी ती मंडळी शेगावामध्ये आलेली आहे. आता हा चमत्कार महाराजांनी केवळ आणि केवळ पांडित्याचं गर्वहरण करण्यासाठी आयोजलेला असावा. त्या इच्छेपोटी त्या तैलंगी ब्राह्मणांना ती बुद्धी झाली की महाराजांना जाऊन भेटावं आणि त्यांच्या पुढे आपली विद्या सादर करावी. मग असता पाटील सदनात गजानन स्वामी समर्थ, ब्राह्मण आले अवचित 10-5 तैलंगी. तैलंगी विद्वान असती, कर्मठ, परी वेदावरी प्रीती, परी धनाचा लोभ चित्ती, राही ज्यांच्या विशेष, ते काही मिळेल म्हणून समर्थांकडे आले जाण. तरी हो तया होते पांघरून घेऊन समर्थ निजलेले. समर्थ तेव्हा पांघरून घेऊन निजलेले होते आणि इकडे हे ब्राह्मण आले. आता ते ब्राह्मण आल्यानंतर त्यांना दिसलं होतं की ज्याच्या भेटीला आपण आलेलो आहोत ते तर पांघरून घेऊन निजलेले आहेत. मग आता त्यांना जागत करायला हवं, कारण आपली विद्या त्यांना दाखवायची, त्यांच्या समोर ती सादर करायची. तई होते पांघरून घेऊन समर्थ निजलेले, त्यांना जागे करण्याप्रत ब्राह्मण म्हणू लागले मंत्र. जटेचे ते स्वरांसहित अति उच्च स्वराने. जटेचे ते स्वरांसहित म्हणजे वेदाचे जे ऋचा आर्य आहेत त्यांना जटा म्हणतात, त्या सहित ते म्हणायला लागले. समास असतील त्या पद्धतीने जे म्हणणं आहे. जटेचे ते स्वरांसहित अति उच्च स्वराने मंत्र म्हणण्यात चूक झाली, तीन त्यांनी दुरुस्त केली. म्हणून आसनी उठून बसली स्वारी गजाननाची. आणि ऐसे वदले ब्राह्मणाला, तुम्ही कशासाठी वैदिक झाला? हीनत्व वेद विद्येला आणू नकारे निरर्थक. हीन विद्या पोटाची, ही विद्या मोक्षदात्री आहे साची. बा डोईस बांधल्या शालीची, किंमत काही राखावो. मी म्हणतो ऐसे म्हणा, खरे स्वर मनी आणा. उगीच भोळ्या भाविकांना सोंग आणून नाडू नका. जी ऋचा ब्राह्मणांनी म्हणण्यास सुरू केली जाणी, तोच अध्याय समर्थांनी खडखड म्हणून दाखवला. चूक न कोठे म्हणण्यात शब्दोच्चार स्पष्ट सत्य. वाटे वसिष्ठ मूर्तिमंत, वेद म्हणण्या बसला असे. मग हे महाराज जेव्हा वेद पठण करायला लागले तेव्हा आपण आता इथे लक्षात घेतलं पाहिजे की महाराजांनी त्यांना काय सांगितलं, की अरे तुम्ही नुसते पोटार्थी म्हणून या विद्येचा प्रसार करू नका किंवा ह्या विद्येचं प्रदर्शन करू नका. की डोक्याला जी जरतारी शाल बांधलेली आहे पागोट्यासारखी, त्या शालीची तरी काही किंमत राखा, कारण ती शाल जी डोक्याला बांधली जाते अशा पंडितांकडून, ती मानाची शाल असते. त्याला काहीतरी एक प्रोटोकॉल सारखी ती शाल बांधलेली असते. म्हणजे ह्यानी ती शाल बांधली आहे म्हणजे हा व्युत्पन्न ब्राह्मण आहे हे त्याचं प्रतीक होतं. तर महाराज त्यांना म्हणाले की बाबा डोईच्या शालीची तरी लाज राखा, तुम्ही बांधली ती. मग महाराजांच्या बाबतीत आपण काय म्हटलं होते की वेदरुचा अस्खलित, कधी म्हणाव्या मुखी सत्य, कधी त्यांचे नाव नसे. या पद्धतीने महाराज वागत होते. मग आता तर महाराज निजले होते ना, मग ह्यांचं पठण ऐकून ते उठून बसले आणि त्यांच्या पठणामध्ये ज्या मंत्रामध्ये चूक झाली होती ते चूक त्यांची दाखवून तो मंत्र आणि प्लस त्याच्याबरोबर पुढचं जे सगळं काही पठण होतं ते महाराजांनी घडाघडा म्हणून दाखवलं. आता इथे एक लक्षात घ्या, वेद हे अपौरुषीय आहे. म्हणजेच याचा अर्थच असा आहे की त्याची रचना मनुष्याने केलेली नसून
ती ब्रह्मदेवांनी केलेली आहे. म्हणजेच तो मनुष्य नसल्या कारणाने ब्रह्मदेव ते पुरुषांनी कुठल्याही रचलेले नाहीत. तो तत्पुरुष आहे. पुरुष आणि तत्पुरुष याच्यामधला अर्थ लक्षात घ्या, भेद लक्षात घ्या. तत्पुरुष म्हणजे ज्याच्यापासून ही समस्त सृष्टी निर्माण झाली, किंवा तत्पुरुष हे महादेवांना सुद्धा म्हटलं आहे. कारण का, तर महादेवांच्या मध्ये ही अवघी सृष्टी लयास जाते. म्हणजे उत्पत्ती करणारा तोही तत्पुरुष, लय करता तोही तत्पुरुष, आणि स्थिती सांभाळणारा तोही तत्पुरुष. तो सामान्य माणूस नव्हे, म्हणून तो तत्पुरुष, आणि सामान्य माणसाला पुरुष म्हटलं जातं. त्यामुळे कुठल्याही सामान्य माणसानी या वेदांची, किंवा कुठल्याही पंडितांनी या वेदांची रचना केलेली नसल्या कारणाने ती तत्पुरुषाय विद्महे महादेवाय धीमहि तन्नो रुद्र प्रचोदयात, ह्या पद्धतीने जेव्हा तत्पुरुष ही पदवी या तिन्ही देवतांना लावली जाते, उत्पत्ती स्थिती लय सांभाळणारे ब्रह्मदेव, महाविष्णू आणि महादेव, तर वेद हे अपौरुषीय असल्या कारणाने त्यांचे रचयिता ब्रह्मदेव आहेत. आणि ब्रह्मदेवांनी जेव्हा ह्याची रचना केली तेव्हा ती इतकी काही परिपूर्ण केली की वेदांमध्ये जे काही शब्द आहेत, जी अक्षर आहेत, त्याला शब्द ब्रह्म असं आपण म्हणतो. आणि ते ज्या पद्धतीने म्हटलं जातं त्याला नाद ब्रह्म असं म्हटलं जातं. वास्तविक एक लक्षात घ्या, नाद म्हणजे आपण जे बोलतो, किंवा आपल्याला जे संगीत ऐकू येतं, किंवा आपल्याला जे कानावरती स्वर ऐकू येतात, मग ते शब्द असोत, अक्षर असोत, कुठलाही ध्वनी असो, निसर्गातनं निर्माण झालेला जरी ध्वनी असला तरी ते नाद ब्रह्म आहे. तो नाद आहे एक प्रकारचा. मग नाद आता आहे मग नाही, कारण आता आपण बोललोय ते कुठेतरी आसमंतामध्ये, आकाश पोकळीमध्ये कुठेतरी रेकॉर्ड होतंय. का रेकॉर्ड होतंय, तर नादाला, म्हणजे आपण शाळेमध्ये शिकलोय की प्रकाशाचा वेग आणि ध्वनीचा वेग, ह्याच्यामध्ये आपण जेव्हा लक्षात घेतलं तर प्रकाशाच्या वेगापेक्षा ध्वनीचा वेग हा कमी असतो. तरी सुद्धा तो जड तत्वाकडे असल्या कारणाने आकाश पोकळीमध्ये ध्वनी हा अतिशय प्रखरतेने कोरला जातो, तिथे रेखांकित केला जातो. म्हणजेच तो नाद आता इथे आहे, पण तो नंतर कुठेतरी सामावला गेलेला आहे. आता ह्या नादाचं आणि ह्या वेद मंत्रांच्या पठणाचं आणि उच्चारणाचं एकमेकांशी साम्य काय आहे, तर ते आपण लक्षात घेऊया की संगीत, ज्याला आपण शास्त्रीय संगीत म्हणतो, शुद्ध संगीत म्हणतो, विश्वाचा जो नाद आहे, अनाहत नाद, ओंकार नाद आहे, तर त्या नादाशी ह्या वेदांच्या मंत्र पठणाचं अतिशय जवळचं साधर्म्य आहे. की महाराज काय म्हणतात की अरे, वेदऋचा उदात्त आणि अनुदात्त स्वरासहित कशा म्हटल्या पाहिजे, त्याचंही एक तंत्र आहे. मग वेदांच्या प्रत्येक आर्येला, रुचेला त्या त्या पद्धतीने जर म्हटलं नाही, तर कुठेतरी अर्थाचा अनर्थ होऊन तो मंत्र जो कल्याणासाठी उच्चारण केलाय तो अकल्याणाकडे त्याचं धाव होते, कारण उच्चारण बरोबर नाही. मग संगीताच्या क्षेत्राशी याचा जर संबंध जोडला, तर संगीताच्या क्षेत्रातले जे 7 स्वर आहेत, त्यातला जो खर्जातला स्वर आहे आणि टिपेचा स्वर आहे, खालचा सा आहे आणि वरचा सा आहे, मध्ये मध्यम आहे, पंचम आहे, निषाद आहे. मग हे एक एक स्वरावलीनी वरती जायचं आहे, एक एक स्वरावलीनी खालत्या स्वरावरती यायचं आहे. वेदांच्या पठणाचं तसंच आहे की हात वारे करून, म्हणजे आपण जिथे कर्नाटकी संगीत तुम्ही बघितलं असेल, तर ताल हा नेहमी या 2 हातांनी मांडीवरती ठोकूनच ती मंडळी तो ताल धरत असतात. वेद म्हणणाऱ्यांच्याकडे तुम्ही वेद पाठशाळांमध्ये जाऊन बघा, जे वेद पठण केलं जातं तिथे हातांचे हे जे आघात आहेत, किंवा हाताने जो ताल निर्माण केला जातो त्या एका लयीत ते म्हणण्यासाठी, त्याचा संगीत क्षेत्राशी फार जवळचा संबंध आहे. मग आपण एक लक्षात घ्या, अमुक एक रागाचा विस्तार करते एखादा गवई, आणि त्या रागामध्ये अमुक एक स्वर वर्ज आहे, आणि तोच स्वर तर त्याच्या मुखातून आपोआप निघून गेला, तर तो वर्ज स्वर त्या रागाचं
सुंदरता किंवा जे स्वरूप आहे ते बदलू शकतो. मग इथे वेदऋचांच्या पठणामध्ये असंच आहे की तुमचा जो ताल चुकला आणि तो उदात्त आणि अनुदात्त स्वर कुठेतरी हिणकस आणि कणसूर लागला, तर त्या मंत्राचा अर्थ बदलणारच आहे. आणि जो वेद मंत्रांचं पठण करतो त्याला तपाची जोड जर नसेल, तप म्हणजे तापणे, बहुत तपना पडेगा, हे जेव्हा म्हटलं जातं, का तपना पडेगा, की तपायचंय म्हणजे काय करायचंय, अक्षरशः त्या वेदाग्नीमध्ये स्वतःला भाजून घ्यायचं आहे. म्हणजे कुठल्या अग्नीत उभं राहायचं नाही, पण आतमध्ये जे ऊर्जा निर्माण होते वेद म्हणताना, ती अग्निसम जर असली, तर त्या ऊर्जेला, त्या अग्नीला प्रथम वंदन हे ऋग्वेदामध्ये केलेलं आहे. ऋग्वेदाची पहिली ऋचाच मुळी अशी आहे. काय म्हटलंय त्याच्यामध्ये, की ओम अग्निमिळे पुरोहितम यज्ञस्य देव मृत्विजम घटितरम रत्नशतमम होतारम रत्नधातमम. याचा अर्थ काय आहे, की होतारम म्हणजे कोण, तर देवतांचे आवाहन करणारा. आणि ऋत्विज किंवा ऋत्विज्ञ म्हणजे कोण, तर हवन करूनच आवाहन होतं. आणि ऋत्विज म्हणजे जो त्या हवनाच्या द्वारे देवांपाशी आपल्याला पोहोचवतो, तो ऋत्विज. म्हणजेच पुरोहित, ते यज्ञयाग चालवणारा पुरोहित. मग इथे पुरोहित म्हणून अग्नीलाच संबोधलंय आणि होतारम म्हणूनही अग्नीलाच संबोधलंय. म्हणजे अग्नीचा केवढा मोठा सन्मान हा ऋग्वेदानी सुरुवातीच्या काळामध्ये केलाय, सुरुवातीच्या रुचेमध्ये केलेला आहे. का केलेला आहे, कारण अग्नीच हे संपूर्ण विश्वाचं मूळ आहे. अग्नी म्हणजे ऊर्जा, अग्नी म्हणजे तेज, अग्नी म्हणजे प्रकाश, अग्नी म्हणजे तप, अग्नी म्हणजे वैश्वानर, अहम वैश्वानरो भूत्वा प्राणीनाम देहमाश्रिता, असं जेव्हा परमेश्वर स्वतः म्हणतो, तेव्हा तो अग्नीचं महत्व किती अधोरेखित करतो. कारण एक लक्षात घ्या, की वेदऋचा किंवा यज्ञयाग हे राहू दे बाजूला थोडस, आपण रोज जी सगुणोपासनेची पूजा करतो देवाजवळ, निरांजन उदबत्ती लावल्याशिवाय, समई लावल्याशिवाय पूजा पूर्ण होऊ शकत नाही. कापूर आरती झाल्याशिवाय आरती पूर्ण होत नाही. याच्या मागचा उद्देश काय आहे, तर तिथे अग्नीचा संबंध असल्याशिवाय कोणत्याही पूजेला, मग कुठलाही यज्ञयाग असो, वेद ऋचांचं वेद मंत्रांचं पठण असो, तिथे अग्नीशिवाय त्या सगळ्या गोष्टींना काही एक अर्थ नसतो. मग अग्नी मिळे पुरोहित, मग त्या अग्नीला पुरोहित म्हटलं, की अरे बाबा, आम्ही ते चालवतोय कार्य यज्ञ यागाचं, पण मुख्य पुरोहित तर तूच आहेस ना, का तुला त्या यज्ञकुंडामध्ये प्रज्वलित केल्याशिवाय तुझ्यामध्ये त्या आहुती आम्ही देणार कशा, आणि त्या आहुती तुला दिल्याशिवाय त्या आहुती त्या परब्रह्मापर्यंत पोहोचणार कशा. म्हणजे इंद्राय स्वाहा, इंद्राय इदं नमः, वरुणाय स्वाहा, वरुणाय इदं नमः, हे जे जेव्हा आहुती या देवतांच्या मार्फत दिल्या जातात, त्या अग्नीमध्येच दिल्या जातात. मग अग्नीचं जे तेज आहे, अग्नीचं जी प्रखरता आहे, ती त्या देवांना आवाहन करण्यासाठी वापरली जाते. म्हणून अग्निमिळे पुरोहितम यज्ञस्य देव मृत्विजम. यज्ञस्य देव ऋत्विजम, तर ऋत्विज म्हणजे काय, तर तो पुरोहित. आणि होतारम म्हणजे काय, देवतांचं आवाहन करणार, तो देवतांना घेऊन येणारा तो होतार. मग हे जेव्हा उदात्त अनुदात्त स्वरासहित, आणि आपण पाहिलेले आहे की ज्ञानेश्वर माऊलींनी जेव्हा रेड्यामुखी वेद वदवलं, तेव्हा त्याच्या मस्तकावरती हात ठेवल्यानंतर रेड्यानी पहिलं जे काही म्हटलंय ते अग्निसूक्त आहे. ऋग्वेदातली पहिली ऋचा आहे. ओम अग्निमिळे पुरोहितम. रेडा सुद्धा त्या तालासुरात ते म्हणायला लागला की, म्हणजे तिथे त्या पशुनीही तो ताल पकडला होता, त्याच्या मंत्रोच्चारामध्ये कुठेही चूक झाली नाही. अर्थात तिथे कर्तुम कर्तुम शक्ती ही ज्ञानेश्वर माऊलींची होती, त्याबद्दल वादच नाही. पण चमत्कार जेव्हा दाखवायचा असतो, तेव्हा काहीतरी हे अघटित कृत्य अशी करावी लागतात. त्या पद्धतीने महाराजांनी त्या कैलंगी ब्राह्मणांना हे सांगितलं,
की अरे बाबांनो, तुम्ही ह्या डोईला बांधलेल्या शालीची काहीतरी किंमत राखा, काहीतरी बूज राखा. नुसतं पोटार्थी ही विद्या देशोदेशी दाखवत फिरू नका. त्यांनी काय साध्य होणार आहे? पण जर का तुम्ही ही विद्या तुमच्या आतल्या प्रवासासाठी उपयोगी आणली, तर परमार्थ मार्गावरती तुम्ही सुद्धा अधिकारी होऊन बसाल. तर जी ऋचा ब्राह्मणांनी म्हणण्या सुरू केली जाणी, तोच अध्याय समर्थांनी घडघड म्हणून दाखविला. चूक न कोठे म्हणण्यात, शब्दोच्चार स्पष्ट सत्य. वाटे वसिष्ठ मूर्तिमंत, वेद म्हणण्या बसला असे. कैलंगी ते ऐकून चकित झाले, अधोवदन बैसले. मुखवरी करण्या भले, भयमनी वाटले त्या. सूर्याचा उदय झाल्यावर त्याच्या पुढे का होणार, दीपांचा जय जयकार, त्यांची किंमत अंधारी. बघा, दीपाच्या स्वरूपात अग्नीचा येथे, पण सूर्याचं तेज प्रकाश पावल्यानंतर तुम्ही 100 दिवे लावले तरी त्याची काही किंमत आहे का? अंधार पडल्यावर त्या दिव्याची किंमत आहे. तिथे अग्नीचं वेगळं स्वरूप आहे, इकडे तेजो गोल आहे. इकडे अंधार पडल्यानंतर अग्नी वेगळ्या स्वरूपामध्ये प्रकाश देणार. दीपांचा तो जय जयकार, त्यांची किंमत अंधारी. विप्र म्हणते आपल्या मनी, हा पिसा कशाचा, हा तर महाज्ञानी. चारी वेद याच्या वदनी, नांदतात प्रत्यक्ष. हा विधाताच होय दुसरा, शंका येथे नुरली जरा. शंकाच उरली नाही. हा असावा ब्राह्मण खरा, जातीने की निसंशय. परमहंस दीक्षा याची, वार्ता न उरली बंधनाची. कोणत्याही प्रकारची हा जीवन मुक्त सिद्ध योग. काही पुण्य होते पदरी, म्हणून मूर्ती पाहिली खरी. हा वामदेव याला दुसरी, उपमा ती उपमा न ती द्यावया. असो खंडू पाटलांकडून, त्या ब्राह्मणा लागून देते झाले दयाघन. रुपया रुपया दक्षिणा, ब्राह्मण संतुष्ट झाले. अन्य गावा निघून गेले, व महाराजही कंटाळले उपाधीला गावच्या. पुन्हा त्यांना वीट आला की आता पुन्हा किती दिवस पाटलाच्या सदनात राहणार. श्रोते खऱ्या संतापत, उपाधीना असे पटत. दांभिकाला मात्र भूषण होते तियेचे. गावाची या उत्तरेला, आता महाराजांनी कुठे जायचा बेत केलाय बघा. पसार व्हायचंय खंडू पाटलाच्या घरातनं. कारण प्रापंचिकाचं घर आम्हा परमहंस संन्यासासाठी उपयोगी नाही, हे महाराजांनी बंकटलाला सांगितलं. त्याच न्यायाने गावाची या उत्तरेला एक मळा सान्निध्याला, त्या मळ्यात भाजीपाला होत होता बहुवस. एक शिवाचे मंदिर तेथे होते साचार. लिंब तरुंची थंडगार छाया होती त्या ठाई. हा कृष्णाजी पाटलाचा मळा होता मालकीचा. हा कृष्णाजी खंडूजीचा सगळ्यात शेवटचा भाऊ असे. आपण बघितलं, हे 6 भाऊ होते. इस्टेटीचे प्रत्येकाला त्या काळी कुकाजींनी वाटण्या करून दिल्या असतील, की आपल्या मागे हे तंटे नकोत कुठले म्हणून. त्या इस्टेटी मधला एखादा कुठला तरी मळा त्यांच्या वाट्याला, शेत जमीन आणि मळा त्यांच्या वाट्याला ज्या कृष्णाजी पाटलांच्या आला, तो खंडूजीचा सगळ्यात धाकटा भाऊ होता. त्या मळ्यात महाराज आले, शिवालया सन्निध बैसले. एका ओट्यावरी भले, निंबतरूंच्या छायेत. समर्थ म्हणाले कृष्णाजीसी, मी आलो तुझ्या मळ्यासी, काही दिवस राहावयासी. कायमचे म्हणाले नाहीत, काही दिवसच राहणार आहे बरं का. या श्री शंकरा सन्निध, हा भोलानाथ कर्पूर गौर. नीलकंठ पार्वतीवर, हा राजराजेश्वर. किती स्तुती केली. आहे अवघ्या देवांचा, तो तुझ्या मळ्यात रमला. म्हणून मीही विचार केला, येथे येण्याचा तो भला, दे सावली करून. ते वाक्य ऐकिले, 6 पत्रे आणविले. ओट्यावरी छप्पर केले कृष्णाजींनी तात्काळ. मगाशी आपण म्हटलं तसं की समर्थांनी वास केला, म्हणून मळा क्षेत्र झाला. राजा जाय जया स्थला, तीच होते राजधानी. महाराजांचे बरोबर होत्या पाटील भास्कर.
सेवा करण्या निरंतर दुसरा तुकाराम कोकाट्या. तुकाराम कोकाटे नावाचा आणखीन एक भक्त त्यांच्या बरोबर राहायला लागला. खाण्यापिण्याची तरतूद सारी निजांगी कृष्णाजी पाटील करी. समर्थ ते जेवल्यावरी तो प्रसाद घेत असे. असो गजानन असता मळ्यात, गोष्ट घडली अद्भुत. आता ती गोष्ट काय घडली? महाराज मळ्यामध्ये आलेत कृष्णाजीच्या राहायला. तरी सुद्धा त्यांनी त्याला सांगितलंय काही दिवसच राहणार आहे बरं का. म्हणजे आता एक लक्षात घ्या, माघ सप्तमीला शेगावामध्ये येणं झालं, प्रगटीकरण झालं. तिथून पसार झाले व्यंकटलालाला दर्शन देऊन. तिथून मोठ्यांच्या मंदिरामध्ये दिसले. तिथूनही पुन्हा पसार झाले. मग माणिक चौकामध्ये व्यंकटलालाला तिन्ही सांजेच्या वेळेला दिसले. तिथून त्यांना स्वतःच्या घरी आणलेलं आहे. तिथे काही काळ वास्तव्य केल्यानंतर महाराज आडगाव अकोलीच्या मध्यंतरी कुठल्या तरी शिवारामध्ये भास्कर पाटलाला तारायला गेले. पण त्याच्या आधी ते आणखीन एका गावामध्ये गेलेले आहेत की जिथे त्या लोकांना असं वाटलं की आता कायमच महाराज आमच्या इथे राहतील. आमच्याही गावाला एक अवलिया आलेला आहे. मग तिथूनही महाराज व्यंकटलालांनी त्यांना घेऊन आला. त्याच्यानंतर महाराज व्यंकटलालाच्या घरी पुन्हा आहेत. तेव्हा त्यांनी त्याला सांगितलं की आता मी इथे राहत नाही, मारुतीच्या मंदिरामध्ये श्रावणाच्या उत्सवासाठी मी जातोय. आणि मग ते व्यंकटलालाचं घर सोडून मारुतीच्या मंदिरामध्ये आले. मारुतीच्या मंदिरामध्ये हे सगळे एवढे चमत्कार केले. उसाचा मार खाल्ला, उसाची मोळी पिळली, हरिपाटलाची मस्ती उतरवली, खंडू पाटलाला त्याच्या बालंटामधून वाचवलं. हे एवढं सगळं झाल्यानंतर महाराज खंडू पाटलाकडनं पुन्हा निघालेत आणि ते कृष्णाजीच्या खंडू पाटलाच्या धाकट्या भावाच्या मळ्यामध्ये येऊन वास्तव्याला राहिलेत. आता तिथून ही पुढची लीला काय आहे त्याचा आढावा आपण पुढच्या कथनाकात घेऊया. जय गजानन. जय गजानन.